नमस्कार, मी तनुजा. स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला दिवस, शुक्रवार. तर श्रावण महिन्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे शुक्रवार. तर मी आजच्यापासून वैभवलक्ष्मीचं शुक्रवार करणार आहे. आजच्यापासून मी वैभवलक्ष्मीचा 11 शुक्रवार करणार आहे. संध्याकाळ झाले तर मी सगळी पूजा ही मांडणी करून घेतली. सुंदर अशी आजची पूजा मांडणी ही सगळी करून घेतले. चला तुम्हाला दाखवते. इकडं सुंदर अशी आजची वैभवलक्ष्मीची पूजा मांडणी करून घेतले. आणि इकडे यश पण आहे. तर यशला मध्ये मध्ये करायला लागतं, आहे ना. शांत बस, शांत बस. तर आता मला पोथी वाचायची. सगळी पूजा ही मांडणी करून घेतले आणि आता मला पोथी पण वाचायची. नंतर गॅसवरती मी आज सांजेची खीर बनवणार आहे, तर ती पण शिजायलाही घातले. तर चला मी आता पोथी वाचून घेते. चला मी आता देवीची कथा वाचून येते. मी आता देवीची कथा वाचून घेते. आणि देवीला खिरीचा प्रसाद आवडतो, तर सांजुऱ्याची खीर करणार आहे. तर त्यासाठी सांजा शिजू घातलाय आणि नंतर मग मी खीर बनवणार आहे. आता मी कथा वाचून घेते. मांडणी तर झालेलीच आहे. तर चला, इकडे सासूबाई बसल्यात, मुलं पण आहेत. जुईचा तन्मयचा आतमध्ये बेडरूममध्ये अभ्यास चाललाय आणि यशची इकडं मस्ती आहे ना. तर देवाजवळ जाऊन काहीतरी कुटारोटा लागतं. वैभवलक्ष्मी मातेची पूजा मांडणी करून घेतले मी. तर जशी पुस्तकामध्ये सांगितले ना तशा पद्धतीनंच मी केले. पितळेची लक्ष्मीची मूर्ती, नंतर गजलक्ष्मी, नंतर श्रीयंत्र पण आहे पितळेचं, तर त्याची पण पूजा ही करून घेतली. आता मी कथा वाचायला सुरुवात करणार आहे. कथा वाचायला सुरुवात करण्याच्या आधी लक्ष्मीची 8 रूपं आहेत, तर त्यांना हळदी कुंकू लावलं, नंतर नमस्कार केला आणि नंतर आता चालू आहे माझं इथं कथा वाचायचं. तर लक्ष्मी मातेची कथा वाचून घेते मी. लक्ष्मी मातेचा 108 वेळा जप पण केला. तर जपाची माळा आहे, तर त्यांनी जप पण करून घेतला. श्रावण महिना आला की सगळ्या सणांना सुरुवात होते आणि खूप छान वाटतं श्रावण महिन्यामध्ये. प्रसन्न सगळीकडे सगळेजणच उपवास तापास करतात. तर श्रावण महिन्यापासून आता मी शुक्रवार चालू केलेत. तर पहिला शुक्रवार होता आणि नंतर गुरुवार पण चालू करणार आहे. स्वामी समर्थांचे 11 गुरुवार पण करणार आहे. तर 11 वैभवलक्ष्मीचे शुक्रवार आणि गुरुवार. झाली माझी देवीची कथा ही वाचून आणि आता चालू आहे माझा स्वयंपाक बनवायचं. तर खीर पण बनवून झाली. तर इकडे छान अशी खीर बनवली. चला, खीर पण बनवून ही झाली. आणि चला मी आता बॅक कॅमेऱ्यात दाखवते काय काय स्वयंपाक चालू आहे माझा ती. तर मस्त अशी खीर पण तयार झाली, सांजेची खीर. इकडं भात पण शिजतोय आणि पातळ वांग्याची भाजी केली. तर पॅनमध्येच केली, पातेलीमध्ये नाही केली, म्हणलं पॅनमध्येच करावं. आणि इकडं पीठ मळून घेतलेलं आहे. मी आता चपात्या करून घेते. काय झालं चालू आहे दादा माझ्या चपात्या करायचं. भात पण शिजून झाला माझा. चालू इथं आता स्वयंपाक करायचा. तर भात शिजला, भात उतरला आणि त्याच्यावरती भाजीचा पॅन ठेवला आणि इकडच्या गॅसवरती चपात्या बनवते. तर आरती ही करायची आहे अजून. स्वयंपाक झाल्यानंतर देवीचं ताट तयार केलं, देवीला नैवेद्य दाखवायचं. तर ताट भरून आता मी नैवेद्य दाखवून घेते देवीला. पहिल्यांदा गणपतीला नैवेद्य दाखवायचा. बिन तुळशीचं पान ठेवता आणि नंतर तुळशीचं पान ठेवून देवीला नैवेद्य दाखवायचा. तर इथं आता माझी चालू आहे आरती करायचं. सगळेजणच आलेत तर आरती करायचं चालू आहे माझं. झाले आरती ही करून आणि इकडे बसलेत सगळी मुलं ही जेवायला. खाली या खीर रे,
का छान झाली. तर यशला काही खायच नाही खीर. तर बसले सगळेजण. असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.